तर प्रत्येक लाँग डिस्टन्स नात्याचा पाया ह्याच एका विचारावर टिकून असतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी इतकी खास होऊन जाते की मग किलोमीटर आणि मैलांचे आकडे फक्त आकडेच वाटतात. हीच ती ओढ आहे जी दोन लोकांना अंतर असूनही एकत्र बांधून ठेवते. जणू काही अंतराच्या भिंती ओलांडून दोन मनं एकमेकांशी बोलत असतात. पण एक मिनिट, ही जी अंतरामुळे येणारी हुरहुर आहे, ही ओढ आहे, ती काही आजची भावना नाहीये. ही एक अशी वेदना आहे जी शतकानुशतके आपल्या साहित्यात, गाण्यांमध्ये आणि लोकांच्या मनात घर करून बसली आहे. आपल्याकडे या तीव्र भावनेसाठी एक खूप सुंदर आणि तितकाच खोल अर्थ असलेला शब्द आहे, विरह. हा फक्त दुःखी होण्याचा प्रकार नाहीये, तर यात प्रिय व्यक्तीला भेटण्याची तीव्र ओढ आणि आठवणींची एक वेगळीच तळमळ असते. विरहिणी हा शब्द तर तुम्ही ऐकलाच असेल. म्हणजे विरहाच्या वेदनेने व्याकुळ झालेली स्त्री, जिचे डोळे सतत वाटेकडे लागलेले असतात. आणि गंमत बघा, काळ बदलला, माध्यमं बदलली, पण ही विरहाची मूळ भावना ती तशीच आहे. जी तळमळ जुन्या काळातल्या कवितांमधनं व्यक्त व्हायची, तीच आज आपल्याला मोबाईलवरच्या संभाषणांमध्ये ऐकू येते. आता हेच वाक्य बघा, आजच्या काळातल्या विरहाचं किती खरं उदाहरण आहे, नाही का? एका फोन कॉलममधलं हे वाक्य सांगून जातं की गावाकडच्या शांत वातावरणातही प्रिय व्यक्तीची आठवण कशी अपूर्णता आणते. हीच ती विरहाची भावना आहे जी हजारो वर्षांपासून कायम आहे. काळ बदललाय पण भावना नाही. ओके, तर ही भावना तर जुनी आहे. पण आजच्या काळात, विशेषतः भारतात, इतकी जोडपी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये का आहेत? याचं काय कारण असेल? यामागे काही सामाजिक आणि आर्थिक कारणं दडलेली आहेत? हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे आपला बदलता समाज आणि आपल्या बदलत्या गरजा. चला बघूया कसं. इथे बघा, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, लोक एकत्र राहायचे. पण आजकाल शिक्षण, नोकरी, करिअर या सगळ्यासाठी लोक शहरं बदलत आहेत, देश बदलत आहेत. आणि यामुळे काय होतंय तर नात्यांमध्ये स्वाभाविकपणे अंतर येत आहे. आणि हे काही फक्त थिअरी नाहीये, हे वास्तव आहे. हे बघा, एका रेडिट युजरचा प्रश्न. किती जणांना हा प्रश्न आपल्याचा वाटत असेल, नाही का? चांगल्या संधींसाठी आपलं घर, आपली माणसं सोडावी लागतात आणि मग सुरू होतो लॉंग डिस्टन्स नात्यांचा प्रवास. ही आजच्या पिढीची एक वास्तवता आहे. ठीक आहे, अंतर तर आलं, पण मग ही नाती टिकतात कशी? आजच्या जगात या अंतरावर मात कशी केली जाते? याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या हातात आहे, ते म्हणजे तंत्रज्ञान. पण खरंच हे अंतर असूनही प्रेम कसं जिवंत राहतं? जोडपी अशी कोणती साधनं आणि पद्धती वापरतात ज्यामुळे त्यांचं नातं घट्ट राहतं? आणि इथेच टेक्नॉलॉजीची जादू आहे. मोबाईल फोन, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉल्स यामुळे काय होतं, शारीरिक अंतर भलेही तसंच राहतं, पण भावनिक अंतर मात्र नक्कीच कमी होतं. जणू काही टेक्नॉलॉजी दोन मनांमध्ये पूलच बांधते. अभ्यासक सांगतात की लॉंग डिस्टन्स नात्यांमध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे संवाद. तो मोकळा आणि प्रामाणिक असायला हवा. मग येतो विश्वास, जो ह्या नात्याचा आधारस्तंभ आहे. तिसरी गोष्ट म्हणजे दोघांच्या अपेक्षा समान असणं. आणि चौथं म्हणजे संवाद साधण्याची कला, कारण इथे शब्दांमधूनच भावना पोचवायच्या असतात. म्हणजेच लॉंग डिस्टन्स नात्याकडे फक्त एक अडचण म्हणून बघण्याऐवजी ते एक धैर्य दाखवण्याची संधी आहे, असं म्हणता येईल. ही एक परीक्षा असते जी नात्याला उलटं आणखी मजबूत बनवते. आणि हे अगदी खरं आहे, नाही का? खरी ताकद, खरं धैर्य हे चांगल्या वेळेत नाही तर कठीण काळातच कळतं. आणि लॉंग डिस्टन्स नातं म्हणजे रोज त्या कठीण काळावर मात करणं. यातूनच ते नातं अजून पक्क होत जातं. आणि ही वचनबद्धता किती तीव्र असते हे या ओळींमधून दिसतं. आम्ही फक्त तुमचेच होऊन राहावं. हे नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रचंड प्रयत्न आणि प्रामाणिकपणा लागतो. आणि कधी ना हे दूर राहणं म्हणजे एक प्रकारचा त्याग असतो, एकमेकांच्या चांगल्या भविष्यासाठी केलेला. आणि तेव्हा आपल्या माणसाच्या आनंदात स्वतःचा आनंद माणणं हेच त्या नात्याचं खरं सौंदर्य असतं. हे अगदी त्या राधाच्या गोष्टीसारखं आहे. आईने खीर बनवली होती, पण राधाने ती खाल्ली नाही. का? कारण पाहुणे आनंदाने खात होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच तिचं मन भरलं. तिने खिरीचा गोडवा नाही तर त्यागाचा आणि प्रेमाचा गोडवा अनुभवला. लॉंग डिस्टन्स नात्यातही हाच त्याग असतो, नाही का? भविष्यात एकत्र येण्याच्या आनंदासाठी केलेला. आणि म्हणून शेवटी हा एक विचार मनात येतो की जर एकत्र राहायचं असेल तर आधी एकमेकांपासून दूर राहून प्रेम कसं करायचं हे शिकावं लागतं. कदाचित हे अंतर म्हणजे शिक्षा नाही,
तर एकत्र येण्याच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे अंतरच आपल्याला एकमेकांची खरी किंमत शिकवतं. काय वाटतं, कधी-कधी खरंच जवळ येण्यासाठी अशाच भन्नाट कथा, मजेशीर गोष्टी आणि जबरदस्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजूबाजूला दिसत असलेलं सबस्क्राईब बटन लगेच दाबा आणि आमच्या परिवाराचा भाग बना. धन्यवाद आणि